काय सांगणार आहे या कार्यक्रमाविषयी? आपले आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा जो वाढदिवस संपन्न झालेला आहे त्यानिमित्ताने पूर्ण भारत देशात आणि आमच्या कल्याणमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। त्याला आम्ही सेवा पंधरवाडा या अभियानादरम्यान आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत। यात खूप काही कार्यक्रम झालेत आमच्यात। वृक्षारोपण कार्यक्रम झालेत, स्वच्छता अभियान झाले, आम्ही मोफत आरोग्य शिबिर, चष्मा वाटप आणि रक्तदान शिबिर असे सर्व प्रकारचे जे आमचे आयोजन आहेत ते आमच्या नवीन मंडळातर्फे एक मोठ्या संख्येने मोठे कार्यक्रम हे आमच्या नवीन मंडळात होत आहेत। त्यातला आज एक कार्यक्रम आमचा रक्तदान शिबिर, हा रक्तदान शिबिर संपन्न होतोय आणि चांगला प्रतिसाद मिळतोय। तसेच आता माझं व्यक्तिगत म्हटलं तर आजपर्यंत आम्ही आता हा जो कॅम्प आहे हा 400 रक्तदान शिबिर आमचे संपन्न होते। मी स्वतः 1000 रक्तदान शिबिरचं स्वरक्तदान करण्याचं आम्ही आव्हान केलेलं आहे, टार्गेट घेतलेलं आहे। आज 400 रक्तदान होतील माझ्या या व्यक्तिगतमध्ये आणि संपन्न होतील। आणि आमची सध्या आता इलेक्शन राजकारण जवळ आलेलं आहे, पण त्या राजकारणाच्या हेतूने आम्ही काम करत नाही। आम्ही आतापर्यंत कमीत कमी 40 ते 50 हे शिबिरं ठेवले आमच्या मंडळात आणि आत्तापर्यंत 25 ते 30 हजार कुटुंबामध्ये आम्ही सर्व आरोग्य सेवा दिलेली। आम्ही न थांबणारे न हे करणारे व्यक्ती, आम्ही कंटिन्यू चालत राहणारे व्यक्ती, कारण की आमचे आदर आहे, आमचे रोल मॉडेल आहेत आमचे मोदीजी। कारण की जेव्हापासून त्यांनी पंतप्रधानाची खुर्ची घेतली तेव्हापासून तर आतापर्यंत ते कधीही थांबत नाही। त्यांच्या आम्ही पावलावर पाऊल टाकून आम्ही प्रत्येक कार्य कधी थांबत नाही, कंटिन्यू चालू असतं। आणि आमच्या या कल्याण शहराचे जे आमचे नवीन मंडळाचे जे अध्यक्ष आहेत स्वप्नीलजी काटे आणि महिला अध्यक्ष आमचे भावना मनराजा यांच्या पायातच भिंगरी असते कार्यक्रमाची। त्यामुळे सर्व कार्यकर्ते हे जोमाने नवीन मंडळात लागलेले आहेत। त्यामुळे आमच्या अध्यक्ष आणि महिला अध्यक्षा यांचा आम्ही धन्यवाद करतो।